मला नेहमी माझ्या आईच्या हातच्या भाकरी आणि भाजीची आठवण येते, कारण माझी आई ना कडक कडक भाकरी करायची आणि त्याच तव्यात गवारीची आणि भेंडीची भाजी करायची आणि ती इतकी भारी लागायची ना की खूपच छान लागायची. म्हणून मी अधूनमधून त्या पद्धतीने करून खाते. चव तर काही तशी येत नाही, पण मनाला मात्र समाधान भेटतं आणि पहिल्या आठवणी पण ताज्या होऊन जातात. तर मी पहिल्यांदाच कॉटनची साडी घेतली होती. म्हटलं हिला फॉल लावायच्या अगोदर धुवून घ्यावं, म्हणजे कलर जातो का, आकसती का, आणि नंतर फॉल लूज पडायला नको म्हणून हिला धुवून घेतली. पण अजिबात कलर गेला नाही, साडी आकसली सुद्धा नाही. खूप छान निघाली साडी, जशीच्या तशी राहिली धुतल्यानंतर सुद्धा. कुठली वस्तू आपण घेतो तर मग ती चांगली लागली तर आपल्या मनालाही थोडंसं समाधान भेटतं. आता आज मी बनवणार आहे पनीर बुर्जीची भाजी, म्हणून छानपैकी भरपूर तूप लावून चपात्या लाटून घेतल्या. आणि पनीर बुर्जीची थोडक्यात रेसिपी सांगते. तेलामध्ये अद्रक आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये जेवढा कांदा तेवढंच टोमॅटो टाकायचं, तेही थोडंसं परतून घ्यायचं आणि रेग्युलरचे मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि नंतर 1 चमची दही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून छान अशी घट्ट ग्रेव्ही तयार करायची आणि त्याच्यामध्ये खिसलेलं पनीर टाकून घ्यायचं, वरतून कोथिंबीर टाकायची आणि छान अशी पनीर बुर्जी रेडी होते. तुम्ही कधी खाल्ली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला बाय.